गुरु गोविंद दोऊ खडे, गुरु गोविंद दोऊ खडे, काके लागू पाय, बलिहारी गुरु आपने, गोविंद दियो बताय. संत कबीर यांचा हा दोहा आपल्या सगळ्या शिष्यांना अगदी आपल्याच मनातलं सांगतो आहे असं वाटतंय ना. कबीर म्हणतायत, गुरु आणि गोविंद, गोविंद म्हणजे ईश्वर, दोघेही एकाच वेळी माझ्या समोर उभे आहेत. काके लागू पाय म्हणजे मी प्रथम कोणाच्या चरणावरती माझा माथा टेकू, कोणाला मी पहिले वंदन करू. आणि उत्तर मिळते, बलिहारी गुरु आपने म्हणजे माझा गुरु हा माझा मार्गदर्शक आहे. त्याच्या मार्फत येणारा ज्ञानाचा प्रकाश हा मला मार्ग दाखवित आहे, सक्षम करतो आहे. म्हणून प्रथम गुरुच्या चरणावर मी मस्तक ठेवेन. आणि असं त्यांनी ईश्वराला सांगितलं, गोविंद दियो बताय. अशा या बलिहारी गुरुचा आविष्कार म्हणजे आपले बाबा आहेत. बाबा डॉक्टर संप्रसाद विनोद, आंतरराष्ट्रीय योग गुरु, लेखक, संशोधक, समुपदेशक, तत्ववेत्ता, शवासन ध्यान व स्वानंद सहयोग साधना, आत्मबोध साधना या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनांचे प्रणेते, व्यासंगी, महर्षी न्यायरत्न विनोद व प्रख्यात विदुषी मैत्रेयी विनोद यांचे कनिष्ठ चिरंजीव, अशी विविध बिरुदावली धारण केलेले आपले सर्वांचे गुरु म्हणजे डॉक्टर संप्रसाद विनोद यांची ओळख आपल्या सर्वांचे बाबा अशीच करून द्यायला आवडेल. शांती मंदिराशी निगडीत असणारा आपला हा योग परिवार आणि या परिवाराचा कुटुंब प्रमुख म्हणजे आपले बाबा. आज व्यासपौर्णिमेच्या दिवशी बाबांचे प्रकट चिंतन ऐकण्यासाठी आपल्या सगळ्यांची उत्सुकता माझ्या लक्षात येत आहे. पण कार्यक्रमाची निकड म्हणून बाबांची ओळख मला करून द्यायची आहे. लहान मुलाचे पाय जसे पाळण्यात दिसतात या युक्तीप्रमाणे महर्षी विनोद म्हणजे आप्पांना हा आध्यात्मिक वारसा डॉक्टर संप्रसाद जपतील आणि त्याचा विस्तार करतील याची कल्पना आली होती. ती तशी त्यांच्या निकटवर्तीयांना त्यांनी बोलून देखील दाखवली होती. मुळातच कुशाग्र बुद्धी आणि समोरच्या व्यक्तीचे हितचिंतण्याचा स्वभाव डॉक्टरी व्यवसायासाठी पोषक ठरित होता. पण या व्यवसायाच्या मर्यादा वेळीच बाबांच्या लक्षात आल्या. सर्वांच्या कल्याणासाठी योग हा प्रभावी मार्ग आहे याची जाणीव त्यांना तरुण वयातच झाली होती. कॉलेज जीवनात समाधी अवस्थेचा अनुभव आल्यामुळे योग साधना त्यांच्या कार्याचे अधिष्ठान बनले. गेली 45 वर्षे योग प्रशिक्षण, योगोपचार आणि योग संशोधनामध्ये बाबा अखंड बुडालेले आहेत. भारत, फ्रान्स, इटली, इंग्लंड, अमेरिकेत बाबांची व्याख्याने, ध्यानशिबिरे व प्रवचने होत असतात. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय योग व संशोधन परिषदांमध्ये अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, प्रमुख वक्ते, प्रमुख मार्गदर्शक अशा अनेक भूमिका बाबा पार पाडत असतात. डॉक्टर रुजुता विनोद व डॉक्टर संप्रसाद विनोद आणि त्यांच्या काही चाहत्यांनी 1983 मध्ये महर्षी विनोद रिसर्च फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली आणि बाबा या संस्थेचे कार्यकारी विश्वस्त आहेत. लोणावळा स्थित कैवल्यधाम योग संस्थेच्या सल्लागार मंडळाचे बाबा मानद सदस्य राहिले होते. बाबांची योग विषयांवरील अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. वृत्तपत्रे व नियतकालिकांमधून योग व अध्यात्म यावर बाबांनी विपुल लिखाण केले आहे. या सर्व यादीमध्ये एक विशेष उल्लेखनीय ग्रंथ म्हणजे 9 सिक्रेट्स ऑफ सक्सेसफुल मेडिटेशन. या ग्रंथाची दुसरी आवृत्ती इंग्लंडमधील डंकन बेअर्ड पब्लिकेशन्सने प्रसिद्ध केली आहे. हा ग्रंथ पोर्तुगीज भाषेत देखील उपलब्ध आहे. दूरदर्शन, आकाशवाणी, BBC फ्रान्स, जर्मनी, नॉर्दर्न आयर्लंड इथल्या TV वरती बाबांच्या मुलाखती प्रसारित झाल्या आहेत. बाबा 5 फाउंडेशन व विजयश्री पुरस्काराचे मानकरी आहेत. अजून ही खूप मोठी यादी आहे. पण वेळेच्या मर्यादेचा मान राखून बाबांच्या काही महत्त्वाच्या पण उल्लेखनीय कार्याचा समावेश मला करायला आवडेल. त्यातला पहिला, 2008 सालापासून आत्मबोध साधनेचे वर्ग आज पावेतो अखंड सुरू आहेत. त्यामध्ये भगवान पतंजली यांची योगसूत्रे, नारद भक्तिसूत्रे, आदि शंकराचार्य यांची विविध सूत्रे, भगवद्गीतेतील स्थितप्रज्ञ दर्शन अशा संकल्पनांवर चिंतन, मनन, अनुभव कथन होत असते, प्रयोग होत असतात.
ज्याचा प्रत्यक्ष अनुभव आज आपण श्रीयुत श्यामसुंदर बापट व श्रीयुत प्रवीण वाघमारे यांच्या भाषणातून घेतला देखील। या आत्मबोध साधनेमध्ये अनेक शिष्य पुणे, मुंबई, जपान, USA येथून ऑनलाईन उपस्थित राहतात। स्वानंद सहयोग साधना ही बाबांना त्यांच्या निर्विकल्प समाधीमध्ये सहज स्फुरलेली साधना आहे, जी ती तळमळीने सर्वांना मुक्त हस्ते शिकवित असतात। त्यांच्या या यज्ञामध्ये सगळे शिष्य अगदी आनंदाने सहभागी होत असतात। जेव्हा करोना साथीमध्ये घराबाहेरील जनजीवन लॉकडाऊनमुळे ठप्प झाले होते, तेव्हा या इष्टापत्तीचा बाबांनी अतिशय सुंदर उपयोग आपल्या सगळ्यांना करवून दिला आहे। गेले 15 महिने दर आठवड्याला एक ऑनलाईन सेशन बाबा सलग घेत आहेत, ज्यात जीवनदृष्टी समृद्ध करण्याचे काम घडते आहे। आत्मयोग एक जीवनशैली या सदराखाली हा उपक्रम चालू आहे। महर्षी विनोद रचित धवलगिरीचे सखोल वाचन आणि त्यावरील चिंतन बाबांच्या मार्गदर्शनाखाली गेली 2 वर्षे सातत्याने होत आहे। शांती मंदिरमध्ये येऊन योगोपचार व योग साधनेमध्ये लॉकडाऊनमुळे खंड पडू नये म्हणून सोमवार ते शुक्रवार संपूर्ण दिवसात 4 ऑनलाईन बॅचेस चालवल्या जातात। आपल्यापैकी काही जण याचा लाभ पण घेत आहोत। बाहेरील हालचालींवरती जरी मर्यादा आली तरी योग साधनेद्वारे सगळ्यांची अंतरयात्रा समृद्ध होत आहे, याचा आपण सर्व साधक अनुभव घेत आहोत। एका बाजूला गुरु व शिष्य ही परंपरा आणि दुसरीकडे बाबा आणि आपण सगळे त्यांची मुलं, ही दोन्ही नाती त्यांचे वेगळेपण जपत आहेत आणि तरीही पूर्णांशाने उजळून देखील गेली आहेत। पूर्वी गुरुकुलामध्ये राहून शिष्य ज्ञानार्जन करीत असे, त्याचा ज्ञानसाधनेचा कालखंड संपला की तो घरी जात असे, पण इथे काही औरच आहे। ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे गुरु आपल्याला बाबा वाटतात व गुरुकुल म्हणजे शांती मंदिर हे आपले जवळचे हक्काचे घर जणू माहेरच वाटते। कारण येथे आपल्याला समजून घेत आध्यात्मिक प्रगतीच्या प्रवासाला नेले जाते आणि या प्रवासात आपल्याबरोबर आपले गुरु आपल्यातलेच एक होऊन मार्गदर्शन करीत असतात। यापेक्षा अधिक भाग्य ते काय असणार। आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या बाबांना प्रकट चिंतनासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करते। अठ्ठ्याहत्तराव्या व्यासपूजा महोत्सवासाठी आपण सगळेजण जमलो आहोत आणि मागच्या वर्षी तो ऑनलाईन झाला कोविडमुळे, यंदाही ऑनलाईनच होतोय। काही निवडक साधक सोशल डिस्टन्सिंग आणि सगळ्या खबरदाऱ्या घेऊन इथे जमलेले आहेत, पण प्राधान्याने ऑनलाईनच हा कार्यक्रम असणार आहे। या वर्षीचा कार्यक्रम जो झाला तर त्याच्यात विविधता खूप होती। आता महर्षी विनोदांनी हा सुरू केला 1944 साली, तर ते एक पुण्यामध्ये विद्वानांची गणना करताना असं म्हणलं जायचं की महर्षी न्यायरत्न विनोद आणि नंतर दुसरा विद्वानच नाही त्या तोडीचा। आपल्याला माहिती असेल एखादा की पुरा कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासो आणि अद्यापि तत्तुल्य कबीर अभावात अनामिका सार्थवती बभूव, की कालिदासासारखा म्हणजे आपण कवी कोण कोण मोठे होऊन गेले असं मोजायला जर गेलं तर कालिदासाच्या काळामध्ये कालिदास असं पहिलं नाव घेतलं आणि नंतर मग दुसरं नावच नाही। तर त्यामुळे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासो अद्यापि तत्तुल्य कबीर अभावात, जोपर्यंत त्या तोडीचा कवी न झाल्यामुळे अनामिका सार्थवती बभूव, म्हणजे करंगळीच्या शेजारचं बोट जे आहे त्याला आपण अनामिका म्हणतो, त्याला नाव नाही काही। तर तसं कालिदासानंतर दुसरं कुठलंच नाव त्या तोडीचं नसल्यामुळे त्याला अनामिका म्हणलं गेलं असं सांगितलं जातं।
तर अप्पांच्या बाबतीतही असं म्हणलं जायचं, अप्पा म्हणजे महर्षी न्यायरत्न धुंडराज शास्त्री विनोद. तर त्यांच्या विद्वत्तेची थोडीशी माहिती व्हावी लोकांना या दृष्टीने आपल्या ह्या योगाच्या परिवारामध्ये जे खूप अभ्यासू प्रवृत्तीचे आहेत आणि त्यांना आवडतं, वाचनाची ज्यांना आवड आहे आणि असा अभ्यासपूर्ण बोलणं हा ज्यांचा एक प्रवृत्ती आहे, स्वभाव आहे, तर असे आपले श्याम बापट, तर यांनी महर्षी विनोदांच्या वरती ते बोलले आणि त्यांची व्यासंग, त्यांची विद्वत्ता, त्याची उंची आणि खोली आणि व्याप्ती किती मोठी आहे हे त्यांच्या भाषणामधनं आपल्याला लक्षात आलं. ज्ञानेश्वरांच्या विषयीचं त्यांचं तत्त्वज्ञान, ते त्यांनी जो प्रबंध लिहिला होता तर त्याच्यावरती ते बोलले आणि त्यांनी अपेक्षेप्रमाणे खूपच चांगल्या प्रकारे तो विषय मांडला. तर तसंच मग नंतर प्रवीण वाघमारे माझे खूप जवळचे अंतरंगातले शिष्य आहेत. तर त्यांनी मी जे त्यांच्याशी वेळोवेळी बोलत असतो तर त्याला काही मला ज्या लक्षात आलेल्या काही संकल्पना आहेत, काही सिद्धांत आहेत, तर ते त्यांच्याबरोबर बऱ्याच वेळेला शेअर करत असतो की प्रतिक्रिया देऊ नये तर प्रतिसाद द्यावा, किंवा कोण बरोबर आहे त्याच्यापेक्षा काय बरोबर आहे हे बघावं. काय आप्पा म्हणत असत तसं तो एक बीजमंत्र म्हणून त्यांना मी सांगत आलो की कुठल्याही माणसाशी जर आपलं काहीतरी त्याच्याशी बिनसलं तर त्याच्या समोर बसण्याच्या ऐवजी शेजारी बसून बोलावं असं आप्पा सांगत असत. अशा काही मूलभूत गोष्टी जगण्याशी संबंधित आणि साधनेशी संबंधित असं मी वेळोवेळी सगळ्या साधकांबरोबर शेअर करत आलो आणि कायम करत असतो. तर त्यातल्या काही निवडक जे सिद्धांत आहेत जे माझ्या अनुभवाने माझ्या लक्षात आलेत तर ते त्यांनी बरोबर लक्षात ठेवून त्याचं म्हणणं असं पडलं की बाबा हे जे तुम्ही आम्हाला सांगताय तर तेच आमच्या दृष्टीने बीजमंत्रच आहेत. कारण मंत्राचा अर्थ होतो असा होतो की ज्याचं मनन केल्यानंतर आपलं दुःखांपासून आपलं बचाव होतो आणि आपलं जगणं अधिक सुलभ आणि सुकर होतं. तर तुम्ही जे सांगता हे सगळे सिद्धांत तर ते आम्ही वेळोवेळी वापरून पाहतो आणि वेळोवेळी असं लक्षात येतं की हे जीवनस्पर्शी आहेत आणि अनेक आयुष्यात येणाऱ्या समस्या समजून घेण्यासाठी त्या सिद्धांतांची, त्या मंत्रांची मदत होते. आणि ते कसं होतं, काय होतं आहे त्यांनी खूप त्याच्या अनुभवावर आधारित असं सांगितलं. तर त्यामुळे आप्पा जे बीजमंत्र देत असत ते वेगळ्या प्रकारे देत असत. म्हणजे ते कुठल्याही माणसाच्या अनामिकेच्या खाली तळव्यावर असा अंगठा ठेवत असत आणि मग त्याच्या व्यक्तित्वाशी ते एका वेगळ्या पातळीवरती अट्यून होत असत. त्याच्याशी ते अनुसंधान साधत असत त्या व्यक्तित्वाशी आणि त्याच्या ज्या मूलभूत क्षमता आहेत, मूलभूत त्याच्यामध्ये दडलेली जी सुप्त शक्ती आहे तर त्या त्यांना त्याच्यातनं लक्षात येत असत आणि त्याच्या आधारे त्या शक्तींना चालना देणारं, त्यांचा विकास घडवून आणणारं असा तो बीज देत असत. म्हणजे ओम क्लीम शम रम असं एक बीजमंत्र असतो. तर अशा प्रकारचे बीजमंत्र ते देत असत. तर त्या काळामध्ये हे लागू होत होतं कारण तो माहोलही समाजातला वेगळा होता. पण आत्ताचा माहोल जरा बदलला आहे आणि ते जे बीजमंत्र देण्याचा जे अधिकार आहेत ते जरी मला महर्षी विनोदांचे शिष्य अनिरुद्धाचार्य महाराज त्यांनी जरी ते दिलेले असले तरी ज्यावेळेला त्यांनी मला हे अधिकार दिले, म्हणजे सिद्धाश्रमात खास नेऊन त्यांनी मला हे सांगितलं सगळं त्याच्यामागचं गूढ. आणि त्याला मी त्यांना असं म्हणलो होतं की महाराज माझा स्वभाव जरा वेगळा आहे तर एखाद वेळेला तुम्ही मला हे सगळं ज्ञान देताय आणि हे बीजमंत्राचं जे ज्ञान आहे तर ते जे मला लोकांना बीजमंत्र द्यायचे असतील
त्या ज्ञानाचा एक वापर म्हणून. तर मला जर आतून त्याची प्रेरणा झाली नाही, अंतःप्रेरणा ज्याला म्हणतात, तशी झाली नाही तर मी प्रत्यक्षात देऊ शकणार नाही ते बीजमंत्र. आणि मग ते वाया जाईल तुम्ही दिलेलं. तर ते म्हणले की तसं नाही म्हणे, की तुला अंतःप्रेरणेने तुझ्याला द्यावंसं वाटेल त्याच वेळेला तू दे, आणि ते नाही दिलेस तरी काही बिघडत नाही. असं त्यांनी आश्वस्त केल्यावर मलाही जरा रिलीफ वाटला. कारण त्यांनी ते बडोद्याचे राहणारे आणि ते ह्यासाठी खास आले होते की आप्पासाहेबांनी, महर्षी विनोदांनी त्यांना जे दिलं होतं ज्ञान, तर ते त्यांना मला पास ऑन करायचं होतं, माझ्याकडे संक्रमित करायचं होतं. तर त्याच्याबद्दल मी अर्थातच त्यांचे आभार मानले. आणि त्यांना या गोष्टीचा आनंदही झाला की ते असं म्हणले की तू अंतस्फूर्तीने देशील म्हणूनच तुला देतो आहे, आणि त्याखेरीज तू देऊही नकोस कोणाला. तर ते मला खूप मोठा रिलीफ होता. आणि मग त्यानंतर मला असं लक्षात आलं की सध्याच्या काळामध्ये जर पाहायला गेलं तर आप्पा ज्या प्रकारचे बीजमंत्र देत होते त्याच्यापेक्षा असे जे विचार असतात की जे आपल्या आयुष्यातले प्रश्न सोडवायला मदत करू शकतात, तर अशा विचारांचंच संक्रमण लोकांमध्ये आपण करायला पाहिजे. आणि ते बरोबर प्रवीणच्या लक्षात आलं. आणि त्यांनी मग त्याचे एक असं बाबांनी दिलेले बीजमंत्र असंच त्यांनी वेगळ्या प्रकारे फार छान मांडलं. यावर्षी अजून एक महत्त्वाची घटना घडली, म्हणजे स्वानंद सहयोग साधना हा जो ग्रंथ 1995 साली पहिल्यांदा प्रकाशित झाला, तर त्यानंतर तो हातोहात खरं 2-3 वर्षात खपून गेला होता. पण त्यानंतर त्याची दुसरी आवृत्ती काढायला बरीच वर्षामध्ये गेली. पण त्याची दुसरी आवृत्ती आता निघते आहे. आणि त्याचं प्रकाशन आपले महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आपले घरचेच ते मानतात आपल्याला. शांती मंदिरशी त्यांचं खूप चांगलं संबंध जवळचे आहेत. तर ते मिलिंदजी जोशी त्यांच्या हस्ते प्रकाशन झालं. हे खरोखरच फार महत्त्वाची गोष्ट होती. कारण स्वानंद सहयोग साधना ही संकल्पना मला माझी वाटत नाही. कारण ते सिद्धाश्रमामध्ये गेलेलो असताना तिथे एका अशा डीप मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये बराच वेळ मी राहिलो होतो. आणि त्यानंतर बाहेर आल्यावरती मला एक 8-10 दिवसात ते सगळं मी स्वानंद सहयोग साधना लिहिलं गेलं माझ्याकडनं. आणि सहयोग सूत्र, हे स्वानंद प्राप्ती कशी करावी, त्याचा सहयोग कसा साधावा, ह्याच्याविषयीचं विवरण हे स्वानंद सहयोग साधनेमध्ये आलं. आणि त्याचा सहयोग साधणं, या स्वानंदाचा विस्तार कसा होईल, लोकांपर्यंत कसं जाईल, ते कशा प्रकारे न्यावं, ह्याच्यासाठी ते सहयोगाची सूत्र असं एक दुसरंही पुस्तक त्यावेळेला हातून घडून गेलं. तर आता त्याला नव्याने चालना देऊन, म्हणजे मला असं वाटलं त्यावेळेला की ते का प्रकट झालं असावं. तर आत्ताचा जो माहोल आहे, आत्ताचं जे सामाजिक वातावरण आहे, तर त्याच्यामध्ये जी अनिश्चितता आहे, नंतर खूप स्पर्धा आहे, ताणतणाव आहेत, नंतर म्हणजे काय म्हणू, विधिनिषेध शून्यता ज्याला म्हणतात. म्हणजे काही करून मला जगायचं आहे, जगण्याची धडपड, जीवन संघर्षही खूप कठीण होत चालला आहे. तर ह्या सगळ्या वातावरणामध्ये त्याच्यामध्ये क्राईम्स आहेत, गुन्हे होत आहेत, व्यसनाधीनता आहे. तर त्या सगळ्यावरती मुळातून काहीतरी उत्तर जर शोधायचं झालं तर मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते की आपण जर आपल्या बरोबर आनंदात असलो, आपल्या ठिकाणी आनंदात असलो, आणि तो खूप वरच्या पातळीचा असा विशुद्ध आनंद असेल, स्वच्या ठिकाणचा आनंद, तर त्यांनी जर आपण तृप्त झालेलं असलो आतून, तर आपण गैरव्यवहार काही करणारच नाही. कारण ती तृप्तीच आपल्याला इतकं काहीतरी छान अनुभव देऊन जाईल की त्यामुळे आपल्याला असं काही गैर गोष्ट करावी अशी इच्छाच होणार नाही. म्हणून स्वानंदाची प्राप्ती झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने आपण दुसऱ्याला मदत करू शकत नाही. आणि स्वानंद हा आपल्या ठिकाणी असणाराच आनंद आहे, आणि तो फक्त आपल्याला उजागर करायचा आहे, तो आहे ह्याची जाणीव करून घ्यायची आहे. कारण आपण जर बाहेरून कुठलाही आनंद आणला तर तो तात्कालिक असेल,
तो स्थलकाल सापेक्ष असेल, पण जो आनंद घेऊनच आपला जन्म झाला, म्हणजे आपलं जे सच्चिदानंद रूप आहे, तर ते जे आपलं खरी ओळख आहे ती आपली, तर ती ओळख पुन्हा एकदा नव्याने करून जर आपण घेऊ शकलो आणि योगसाधनेतले काही घटक त्या पुस्तकामध्ये वर्णन केले, तर त्याचा जर आपण अंगीकार केला आणि त्याचं चांगल्या प्रकारे अध्ययन केलं, तर आपल्याला आपल्याच अंतरंगात असणाऱ्या ईश्वराची किंवा त्या सच्चिदानंदमय ईश्वराची प्रचिती येऊ शकते. आणि ती जर आली आणि त्यांनी जर आपण तृप्त झालो, खऱ्या अर्थाने तृप्त झालो, तर आपण दुसऱ्यांना खऱ्या अर्थाने मदत करू शकतो. आणि दुसऱ्यांना मदत करण्यामधला आनंद जर आपल्याला मिळायला लागला, तर त्याने आपला जो स्वानंद आहे, आपल्या ठिकाणी आपल्याला अनुभवाला आलेला आनंद जो आहे, तर तो अधिकाधिक वाढत जातो, द्विगुणित होतो, शतगुणित होतो, सहस्रगुणित होतो. तर त्यामुळे स्वानंद सहयोग साधना अशी ती साधना प्रकट झाली. तर त्याचा अंगीकार करणारे बरेच जण आहेत आत्ता ऑलरेडी, पण त्याचा अजून एक विस्तार त्याचा होण्याची गरज आहे. आणि तो जो झाला आणि लोक जर तृप्त झाली आतून, तर ती गैरव्यवहार करणार नाहीत, क्राईम करणार नाहीत, ते त्यांच्या लिमिट्समध्ये राहतील. अतिरेकी भोग प्रवणता जी आहे, भोग लोलुपता आहे, तर ती सुद्धा कमी होईल. कारण आपण बाहेरच्या जगात भोगाच्या मागे का धावतो, तर आपल्याला आत आपण सुखी नसतो म्हणून, आत आपण दुःखी असतो म्हणून ते दूर करण्यासाठी आपण बाहेरचं सगळं गोळा करत बसतो. पण जर आपल्याला आतच तृप्त झालो आपण आणि तृप्तीतून आपले बाहेरचे व्यवहार व्हायला लागले, तर हे नक्की आहे की, कारण माझ्या पाहण्यात असे काही साधक आहेत की जे ह्या साधना करतायत, ते तृप्त आहेत आणि त्यांना हे त्यांच्या प्रचितीने त्यांच्या लक्षात येतं आहे की तृप्ती ही पुढच्या विकासाला बाधा ठरत नाही, तर उलट समाधानी वृत्तीने तुमचा विकास अधिक चांगल्या प्रकारे होतो आणि तुमच्या आरोग्याचं रक्षण चांगल्या प्रकारे होतं. कारण तुम्ही जर सतत अस्वस्थ, अशांत, अतृप्त असाल, तर आतली सगळ्या तुमच्या केमिकल प्रोसेसेसही त्यांनी एफेक्ट होतात, त्याचा परिणाम त्याच्यावर होतो आणि आरोग्य आपलं बिघडतं. पण आपले एक साधक आहेत, ते मला सांगत होते की बाबा, मी तुमच्याकडे आलो नसतो तरीसुद्धा माझा व्यवसाय वाढवला असता, पण या 10-20 वर्षात खूप वाढवलं, तर मला डायबिटीस आणि असे काही रोग झाले असते. पण इथे आल्यामुळे ते न होता माझा विस्तार कामाचा झालेला आहे. तर असं होऊ शकतं. म्हणजे आपला भ्रम असतो किंवा तो भ्रम एक जाणीवपूर्वक पसरवलेलाही असू शकतो की तृप्तीतनं कृती होत नाही चांगल्या प्रकारे, ते आपण सेल्फ कॉम्प्लेसंट होतो, म्हणजे आत्मसंतुष्टी येते. तर मला व्यक्तिशः असं वाटतं की संतुष्ट मनाने आपण जर एखादं काम केलं, तर ते आपण अधिक चांगल्या प्रकारे करतो, त्याची गुणवत्ता सुधारते. आणि आपण तृप्त असलो तर दुसऱ्याला आपण ज्याला त्याचा सहयोग साधतो आपल्या आनंदाचा, तर त्याला आपली काही अपेक्षा त्याच्याकडनं आपोआपच राहत नाही, कारण आपण तृप्तीतनंच ती मदत दिलेली असते, सहयोग साधलेला असतो. तर तो स्वानंदाखेरीज सहयोग साधला जाऊ शकत नाही. आणि स्वानंदाचा जर योग्य प्रकारे सहयोग साधला, तर स्वानंद शतगुणित सहस्रगुणित होतो. म्हणून स्वानंद सहयोग साधना हे एक फार महत्त्वाची अशी एक प्रकट झाली माझ्यामार्फत अशी एक साधना आहे. तो ईश्वरी आशीर्वादच मला वाटतो. तर त्याचं महत्त्व फार मोठं आहे आणि ते आपले मिलिंदजींनी खूप चांगल्या प्रकारे सांगितलं. आणि ते तर काय, म्हणजे प्रख्यात वक्ताच आहेत. त्यांच्यावरती प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचा वरदहस्त आहे. ते तर वाक् सम्राटच होते स्वतः. त्यांनी आपल्या एका माझ्या शवासनातून आत्मविकासच्या दुसऱ्या पुस्तकाचं प्रकाशन करायला ते स्वतः आले होते त्यावेळेला. आणि मुंबईचे के दाते म्हणून कार्डिओलॉजिस्ट होते, तेही आले होते. मोठा इथे पुढे जे आत्ता जिथे शांती मंदिर समोर जे पार्किंग प्लेस आहे, तिथे मोठ्या प्रमाणात तो समारंभ झाला होता. तर त्यांचे हे शिष्य आहेत मिलिंदजी. सर्वार्थाने ते खूपच कर्तबगार आहेत आणि खूप साधेसुधे आहेत, आपल्यातलेच वाटतात ते. तर त्यांनी खूप चांगल्या प्रकारे त्या पुस्तकाचं आस्वाद घेतला, त्याच्याविषयी ते बोलले. तर त्यांच्याविषयी मी त्यांचाही अतिशय ऋणी आहे,
कारण ते खूप त्याने आत्मीयतेने केलं, मनापासून केलं, प्रेमाने केलं, नाही त्याचं आपण मोल नाही करू शकत. तर ते एक मला महत्त्वाचं म्हणजे हे आपण लक्षात घेऊयात की स्वानंद सहयोग साधनेची दुसरी आवृत्ती निघणं हे सुद्धा एक महत्त्वाचा ह्या व्यासपौर्णिमेचा महत्त्वाचा एक कार्यक्रम होता. आणि दरवर्षी ग्रंथ प्रकाशित करणं ही एक पांडा इथे पडलेला आहे आणि असं कुठलंच वर्ष गेलं नाही की एखादा ग्रंथ प्रकाशित झाला नाही. तर तो ह्यावर्षी झाला हे खूप महत्त्वाचं आणि आनंदाची गोष्ट आहे. आपल्याकडे एक नव्यानेच यायला लागलेली सावनी शिखरे म्हणून छोटीशी मुलगी असं मी तिला म्हणतो. तिला आवडतं का मी माहीत नाही, पण वयाने लहान आहे ती. पण तिला मी सांगितलं की आता गुरुपौर्णिमेला महर्षी विनोदांचे अभंग गायचे तुला, आणि मग तिने ते निवडले अभंग. तर ते सुद्धा अद्भुत अभंग आहेत. म्हणजे अभंगसंहिता हे पुस्तकच फार अद्भुत आहे. त्याच्याविषयी तुम्हाला पद्मजानी मगाशी सांगितलंच होतं. तर तिने निवडलेल्या अभंगामध्ये त्याचे अनंततेचे उपासक असल्यामुळे त्या आणि कवी मनाचे असल्यामुळे त्यांचा जो प्रयत्न सारखा चालू होता की मला त्या माझ्या उपास्य देवतेची पूजा करायची. तर आपल्याकडे जे असेल बेस्ट त्यांनी आपण पूजा करतो ना. तर महर्षी विनोदांकडे बेस्ट काय होतं तर कवित्व होतं. त्यामुळे कवी म्हणजे काय असतं की तो विशेषण वेगळे वापरून आपली पूजा संपन्न करत असतो. तर ते अशी पूजा त्या अनंततेची करत असताना त्यांना जे जाणवलं की अरे मी ही अनंततेची पूजा करतोय, विशेषणं एकापाठोपाठ एक त्याच्यासाठी वापरतोय, पण ते शब्द अपुरे पडत आहेत, ते विशेषणं अपुरी पडत आहेत. कारण अनंतता ही निःशरीर आहे, म्हणूनच ती अनंत आहे. तर अशा अर्थाचा अभंग आहे तो आपण सावनीचा ऐकणार आहोत. आणि दुसरा म्हणजे अनंततेची उपासना करता करता एक विशुद्ध प्रेम जे निर्माण होतं माणसामध्ये, जो करुणेच्या रूपाने प्रकट होतं. तर ते कसं असतं ह्याच्याविषयीचा दुसरा अद्भुत अभंग आहे की आपण प्रेम जर दिलं तर ते परत कसं घेणार. आणि त्याचे प्रतिभा संपन्न अप्पा असल्यामुळे की दिलेलं प्रेम मला परत घेता येत नाही. तर ह्याच्यासाठी मिळती जुळती उदाहरणं कुठली. तर डोळ्यातनं अश्रू बाहेर पडले तर ते पुन्हा आपण डोळ्यामध्ये टाकू शकत नाही, ते पुन्हा डोळ्यात जात नाहीत. किंवा एखादं फूल उमललं आहे तर त्याचा जो सुगंध सगळीकडे पसरतो तो आपल्याला पुन्हा त्या फुलामध्ये परत नेता येत नाही. किंवा तारा एखादा लकाकला तर त्याचं जे लकाकलेपण आहे ते पुन्हा त्या ताऱ्यामध्ये आपल्याला समाविष्ट करता येत नाही, कारण ते त्या विश्वशक्तीमध्ये कुठेतरी त्याचा संचार होऊन गेलेला असतो. तर तसं ते माझं प्रेम अनंततेविषयीचं इतकं आता भरून आलेलं आहे आणि ते मी तुला त्या अनंतेला वाहिलेलं आहे, अनंततेला. आणि त्यामुळे आता माझं असं मायापाशी काही राहिलंच नाही, मी सर्व समर्पित झालेलो आहे. तर असा तो फार अद्भुत अभंग आहेत. तर ते आपण ऐकूयात आणि त्याचा आस्वाद नंतर आपण घेणारच आहोत. म्हणजे महर्षी विनोदांचा जो दृष्टिकोन होता व्यासपूजा महोत्सव सुरू करण्यामागे, तर तो सुद्धा आपण या निमित्ताने लक्षात घ्यायला पाहिजे की समाजामध्ये म्हणजे ज्या काळामध्ये त्यांनी व्यासपूजा महोत्सव सुरू केला तर 42ची चले जाव चळवळ सुरू झाली होती. आणि त्यावेळेस सगळे तरुण लोक त्या चळवळीमध्ये उडी घेत होते किंवा त्यात समाविष्ट होत होते. त्या काळामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे याच्यासाठी संकल्पवान तरुण व्यक्तींची त्यांना गरज भासत होती. आणि त्यामुळे त्यांनी असा विचार केला त्या काळात, कारण ते स्वतः स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झालेले होते. भगतसिंगांच्या ते अंतरंगातल्या गोटात होते. तर त्यांना असं जाणवत होतं की संकल्पवान जर तरुण पिढी झाली त्या काळातच तर स्वातंत्र्य मिळायला मदत होऊ शकेल. त्यांचा आणि महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, आचार्य कृपलानी
सगळ्या त्या काळच्या मोठमोठ्या राष्ट्रीय पातळीच्या नेत्यांबरोबर जवळून संबंध होते. तर तो एक समाजासाठी म्हणजे ती सामाजिक दृष्टी जी होती त्यांच्यामध्ये असल्यामुळे त्या काळाला अनुरूप आणि त्या काळाला आवश्यक काय होतं हे हेरून त्यांनी संकल्प समाधी हा उपक्रम त्यावेळी सुरू केला. आणि त्याच वेळेला त्या संकल्पाला कुठेतरी ईश्वरी अधिष्ठानाची गरज असते हेही तरुणपणीच्या लक्षात यावं, यासाठी त्यांनी संकल्प समाधीबरोबर निर्विकल्प समाधीचाही उपक्रम सुरू केला. म्हणजे त्यांनी कर्तृत्व जरूर दाखवलं पाहिजे, त्यांनी संकल्पवान जरूर व्हायला पाहिजे, पण संकल्प सिद्धी होत असताना आपल्यामुळे ती सिद्धी झाली आहे असं वाटायच्याऐवजी त्या ईश्वरी शक्तीच्या अधिष्ठानामुळे माझे संकल्प पुरे होत आहेत असं वाटणं हे दीर्घकालीन त्या युवकांच्या हिताचं असल्यामुळे त्यांनी संकल्प समाधीबरोबर निर्विकल्प समाधीचाही प्रयोग सुरू केला आणि ते सामाजिक पातळीवर सुरू केला, कारण ही गरज होती काळाची. तर हा एक भाग आपण या निमित्ताने लक्षात घेऊया की त्यांचा हेतू काय त्याच्यामागे होता. म्हणजे अपार्ट फ्रॉम हे तर होतंच की परात्परगुरू व्यासांचं नमन करावं त्यावेळेला, आणि व्यक्तिगत पूजा करण्यापेक्षा व्यासांची पूजा करणं त्यांना जास्त संयुक्तिक वाटलं आणि म्हणून त्यांनी तो एक उपक्रम सुरू केला. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि असंही त्याच्या जोडीने बघायला पाहिजे. एक विषय माझ्या डोक्यात आहे की काय होतं की अध्यात्माच्या बाबतीत विचार करताना त्याच्यातलं जे मूळ जो उद्दिष्ट आहे तर ते बऱ्याच वेळेला नजरेआड होतं आणि बाजूच्या गोष्टींना जास्त महत्त्व प्राप्त होतं. कारण याच्यामध्ये योग साधना काय किंवा अध्यात्म साधना काय, आत्मदर्शनाला सर्वाधिक महत्त्व आहे. आणि आत्मदर्शन म्हणजे काय, तर हा जो आपल्या जगात वावरत असताना ज्या शक्तीच्या साह्याने, ज्या द्रष्ट्याच्या साह्याने सगळ्या आणि ज्ञानेंद्रियांच्या मदतीने, अंतःकरणाच्या साह्याने या जगातले व्यवहार मी करत असतो, तर तो जो द्रष्टा आहे त्याचं मला दर्शन होणं हे अध्यात्माचं उद्दिष्ट आहे. आणि त्यासाठी योगसाधना करतानासुद्धा आपल्याला ती भूमिका ठेवूनच योगसाधना करणं इष्ट असतं की प्रत्येक बाबतीमध्ये त्याच्याकडे तो दृष्टिकोन असण्याची गरज असते की ह्या जे काही मी करीन, यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, त्याच्यातलं कुठल्याही अंगाचा विचार करत असताना माझं धोरण आतून मला कुठेतरी अशी जाणीव पाहिजे की हे मी कशासाठी करतो आहे, तर मला त्या द्रष्ट्याचं दर्शन घ्यायचं आहे. त्यासाठी मी आसनं करतो आहे, त्यासाठी मी प्राणायाम करतो आहे, त्यासाठी मी यम आणि नियम समजून घेतो आहे, ते माझ्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर हे सगळं जे करणं आहे तर ते आत्मदर्शनासाठी आहे, म्हणजे द्रष्ट्याचं दर्शन घेणं याच्यासाठी आहे. हे लक्षात ठेवून ही साधना म्हणजे कुठल्याही प्रकारची अध्यात्म साधना ही अनेक प्रकारे केली जाऊ शकते. म्हणजे तुम्ही जप करू शकता, तुम्ही पूजन करू शकता, नवविधा भक्तीने तुम्ही जाऊ शकता, किंवा निरपेक्षतेने, निस्पृहतेने आणि पूर्णपणे त्याच्याशी तल्लीन होऊन असं एखादं लोकहिताचं काम करू शकता. त्यांनीसुद्धा चित्तशुद्धी होणं हे फार महत्त्वाचं असतं. कारण चित्तशुद्धी झाली, आपलं जे चित्त आहे ज्याच्यामध्ये बाहेरच्या जगाचं प्रतिबिंब उमटतं पहिल्यांदा, आणि मग त्याला आपण नंतर काहीतरी नाव देतो. त्या प्रतिबिंबाचा अर्थ लावताना आपण त्याचं रूपांतरण मग विचारांमध्ये करतो. तर हे जे चित्त आहे ते जर शुद्ध झालं, आता शुद्ध होणं म्हणजे काय, तर ट्रान्सपरंट होणं. त्याच्यामध्ये स्वतःचं असं काही त्याचं स्वतःचं म्हणणं काही राहिलं नाही. म्हणजे चित्त प्रगाढ शांत झालं की त्याच्यामध्ये त्या आपल्यातल्याच ईश्वरी अंशाच्या अस्तित्वाची आपल्याला स्पष्टपणे जाणीव होणं. हे आपल्यातला ईश्वर जो आहे तर त्याचं दर्शन व्हायचं जर असेल तर आत्ता बाहेरचं जसं आपल्याला दर्शन होतं आहे तसं त्या द्रष्ट्याचं दर्शन होणार नाही. कारण हा द्रष्टा जो आहे तो सगळ्या दर्शनाच्या मागची
प्रेरणा आणि शक्ती आहे, तर ती म्हणजे माझे डोळे मला नाही पाहू शकत, माझ्या डोळ्यांनी बाहेरचे जग बघू शकतो, तर तसा द्रष्टा स्वतःला कसा जाणू शकेल असा एक प्रश्न घेऊनच आपल्याला ह्या दर्शनाची म्हणजे द्रष्ट्याच्या दर्शनाची प्रक्रिया सुरू करावी लागते. आणि ती करत असताना आपल्याला लक्षात घ्यावं लागतं की हे जे द्रष्ट्याचं मला होणारं जे दर्शन आहे, आत्मदर्शन जे आहे, तर ते इतर दर्शनांपेक्षा खूप वेगळं असणार आहे हे वास्तव मान्य करूनच मला ते प्रयत्न सुरू करावे लागतात. कारण मी जर असा विचार केला आत्मदर्शन म्हणजे मला काहीतरी बाहेर जसं जग दिसतं आहे तसंच मला कुठेतरी आत्माही दिसेल आणि त्याचं दर्शन होईल, तर एखादं तसं होऊ शकेल, पण तुम्ही केलेल्या कल्पनेचं तुम्हाला झालेलं दर्शन हे आत्मदर्शन असणार नाही. तर आत्म्याच्या विषयीच्या कल्पनेचं तुम्हीच रेखाटलेलं तुमच्यापुढे उभं केलेलं असं ते दर्शन असेल. पण खरं आत्मदर्शन जर व्हायचं असेल तर आपल्याला त्या आत्मतत्वाच्या अस्तित्वाची स्पष्ट जाणीव होणं, आणि ती झाल्यामुळे आपल्याला आपोआपच चित्तशुद्धी होणं, आणि आत्मतत्वाच्या अस्तित्वाची जाणीव झाली, चित्त शुद्ध झालं आहे, तर अशाला आपल्याला जे दर्शन होईल तर ते त्या ईश्वरी अस्तित्वाची स्पष्ट जाणीव होणं अशा स्वरूपाचं असेल. म्हणजे तुम्ही मला पाहताय आता स्क्रीनवर, मी तुम्हाला काही जण मला दिसत आहेत तिथे बसलेले काही हॉलमध्ये साधक आहेत, ते मला दिसत आहेत. तर आपलं एकमेकांना होणारं जे दर्शन आहे तर ते एक भौतिक पातळीवरचं त्या द्रष्ट्याच्या मदतीने होणारं दर्शन आहे. पण आत्मदर्शन जे आहे ते त्या द्रष्ट्याचंच म्हणजे आत्म्याचंच दर्शन असल्यामुळे त्याचं स्वरूप वेगळं असणार आहे हे आपण लक्षात ठेवून त्याचा शोध सुरू करण्याची गरज असते. आणि मग असणं करत असतानासुद्धा आपण ज्याला त्याच्या मूळ तत्वाकडे जातो, त्याच्यात जे भगवान पतंजलींनी सांगितलेले जे त्याचं सूत्र आहे तर त्यानुसार ज्याला आपण अभ्यास करतो, तर त्याला निर्विचारतेचं महत्त्व त्या आपल्या अगदी आसनांमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की स्थिरता, सुखदता, प्रयत्न, शैथिल्य आणि अनंत समापत्ती. तर आपल्याला असं वाटतं की स्थिरता आणि सुखदता ह्यात काय सांगायचं आहे, स्थिर मी बसलेलोच आहे, माझी तोल जात नाही म्हणजे मी स्थिरच आहे, किंवा सुखकारक स्थिती काय माझी आहेच की त्यात काय विशेष आहे. पण हालचाल करत असताना जर स्थिरता आणि सुखदता ठेवायची असेल तर ती डायनॅमिक स्टेट असते, एक गतिशील स्थिती असते. हे लक्षात घेऊन आपल्याला याचा विचार करावा लागतो. आणि प्रयत्न शैथिल्य ही जी संकल्पना आहे किंवा अनंत समापत्ती ही जी संकल्पना आहे तर त्याच्यामध्ये निर्विचारता अंतर्भूत आहे. कारण मी ज्याला कुठलाही प्रयत्न करायला लागतो तर त्याला तो प्रयत्न करणारा एक माणूस म्हणजे माझ्यातलं एक तत्त्व जागं होतं. नंतर मी ते प्रयत्नाच्या प्रक्रियेमधनं जातो आणि त्याचे काहीतरी परिणाम माझ्या आयुष्यात मला दिसायला लागतात. म्हणजे काय होतं की तो प्रयत्न करणारा जो आहे तर तो सतत अस्तित्वात राहतो आणि त्याचा प्रभाव कुठेतरी मी जे काही करतो त्याच्यावरती राहतो. पण भगवान पतंजली काय म्हणत आहेत की आसन तुम्ही करत असताना तुमची प्रयत्नाची प्रक्रिया ही शिथिल झालेली असावी. प्रयत्न प्रक्रिया ही आपल्याला आपल्याकडे जे आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळ्या दिशेने नेत असते. आणि खरी जी दिशा आहे ती अंतरंगातली दिशा आहे, बाहेरची दिशाच नाही आहे. तर त्या बाहेरच्या दिशेने जाणारे जे सगळे प्रयत्न आहेत तर ते ज्याला पूर्णपणे शांत होतात तर त्याला आपण आत्मदर्शनाशी अनुरूप अशा अवस्थेत जातो. आणि त्यासाठी निर्विचारता सर्वाधिक महत्त्वाची असते. आणि त्या निर्विचारतेची उपासना आपण अगदी पहिल्या दिवसापासून करतो. इथे जे शांती मंदिरमध्ये लोक साधनेसाठी येतात तर त्यांना पहिल्यांदा ध्यानच शिकवलं जातं. कारण ध्यानाच्या सहाय्याने मन शांत कसं होईल याच्यावरती जास्त भर दिला जातो. आणि तसा दिल्यामुळे त्या निर्विचारतेमुळे तुम्हाला तुमच्यातल्या आत्मतत्वाच्या अस्तित्वाची थोडीशी झलक मिळून जाते. आणि ती मिळणं फार महत्त्वाचं असतं, कारण त्याशिवाय तुम्हाला गोडी निर्माण होत नाही साधनेची. आणि ती झाल्याशिवाय तुम्ही दीर्घकाळ ती करू शकत नाही. आणि ती केल्याशिवाय जी अनुभूती तुम्हाला आत्मानुभूती आत्मदर्शन जे यायला पाहिजे ते असं टिकाऊ स्वरूपाचं राहत नाही. तात्पुरतं बरं वाटतं आणि नंतर मग ते संपुष्टात येतं.
तर तसं प्रत्येक बाबतीत विचार करताना म्हणजे आपल्याला तर सगळ्यांना यम नियम आसन प्राणायाम सगळ्यात आता या योगाचं 15 सालपासून आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू झाल्यापासून आता सगळीकडे योगाचा प्रचार खूप झालेला आहे. तर त्यामुळे काही काही कॉमन गोष्टी सगळ्यांना माहिती झाल्या आहेत. पण त्याचा जो एक सखोल अभ्यास असतो म्हणजे योगाचा अभ्यास किंवा अध्यात्माचा अभ्यास जर अंतर्दृष्टी निर्माण होणं म्हणजे त्या सगळ्या संकल्पना आपल्याला अशा खूप आतून कळणं, मुळात जाऊन कळणं, त्याच्याशी कुठलाही संभ्रम नसणं, कुठलाही गोंधळ नसतं मनामध्ये, अशा प्रकारे त्या समजल्या म्हणजे संकल्पनाचा नुसता अर्थ म्हणून. आता प्रयत्नशैथिल्य ही सुद्धा एक फार मोठी संकल्पना आहे. तर त्याच्यावरती सुद्धा आपलं खूप चिंतन झालं, मनन झालं, अभ्यास झाला. आपण त्याचा स्वतःच्या आयुष्यामध्ये पडताळून पाहिलं की मी ज्या ज्या वेळेला प्रयत्न करतो त्यावेळेला काय नेमकं होत असतं आणि प्रयत्न शिथिल करतो म्हणजे नेमकं काय करायचं असतं. नुसतं स्वतःला सांगत राहणं की आता माझं शरीर शिथिल होतं आहे, ते ह्याने खरोखर होतं का शिथिल मन? शरीर शिथिल होतं का आणि त्याचा परिणाम म्हणून मन शिथिल होतं का? तर आपला हा शोध सुरू झाला. म्हणजे प्रयत्नशैथिल्यला एकच संकल्पना घेतली आणि त्याच्या खोलात आपण गेलो आणि ते करता करता आपले प्रयत्न जे अनावश्यक, अप्रस्तुत, अतिरेकी असे जे प्रयत्नांच्या मागे आपण धावत असतो तर ते जे थांबले आणि अत्यावश्यक प्रयत्न तेवढे बाकी राहिले, तर ते बाकी राहिल्यानंतर केवढा मोठा आपल्याला रिलीफ मिळतो, किती आपल्याला ताणतणाव आणि दबाव सगळा कसा नाहीसा होतो. तर हे जर आपण अनुभवलेलं असेल प्रत्यक्ष आणि त्या प्रयत्नांच्या मागे असणारा जो मी असतो तर त्याचासुद्धा प्रयत्न शैथिल्याबरोबर कसा निराश होतो, हे तो निराश झाल्यामुळे आपल्याला स्वरूपाच्या अस्तित्वाची जाणीव अधिक स्पष्टपणे कशी होते हे जर आपण पडताळून पाहिलं असेल वेळोवेळी. प्रवीणनी सांगितलं होतं की पडताळून पाहण्याला आपण इथे नेहमी महत्त्व देतो. तर हे आपण जर चांगल्या प्रकारे पडताळून पाहिलेलं असेल तर आपल्याला हे संकल्पनांचं महत्त्व खूप चांगल्या प्रकारे लक्षात येतं की एक प्रयत्न शैथिल्य जरी घेतलं तरी त्यांनीसुद्धा त्या मीचा जर निराश होत असेल आणि त्यामुळे आपले मी मगाशी म्हणलं तसे अनावश्यक प्रयत्न गळून पडत असतील आणि आवश्यक तेवढे राहिले, तो जो रिलीफ असेल त्या रिलीफमधनं आपल्याला जी चित्तशुद्धी होईल. चित्तशुद्ध होणं म्हणजे काय? प्रशांत होणं, ते शांत होणं. तर तसं जर ते झालं, चित्त शांत म्हणजे विचार शांत झाल्यामुळे चित्तही शांत झालं आणि त्या चित्तशांतीमुळे आणि विचारांच्या शांतीमुळे आपल्याला स्वरूपाच्या अस्तित्वाची जाणीव झाली आणि ती वेळोवेळी होत राहिल्यामुळे तिथे आपल्या चित्तवृत्ती स्थिरावल्या. तर आपल्याला म्हणजे आत्मतत्वाच्या अस्तित्वाची जाणीव होणं, स्पष्ट जाणीव होणं आतून म्हणजे आत्मदर्शन आहे. कारण ते आपण मगाशी म्हणलो तसं हे अशा प्रकारचं आत्ता तुम्ही मला पाहताय, मी तुम्हाला पाहतोय, अशा प्रकारचं ते दर्शन असणार नाही. कारण ते द्रष्ट्याचं दर्शन आहे. मग ते द्रष्ट्याचं दर्शन कशाने होईल? तर ज्याला त्याचं दर्शन बाहेरचं थांबलेलं असेल सर्व प्रकारे, त्याला द्रष्टा हा त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिरावलेला असेल, बाहेरचे सगळे त्याचे व्यवहार थांबले म्हणजे ज्ञानेंद्रियांच्या कर्मेंद्रियांच्या मार्फत होणारे सगळे व्यवहार स्तब्ध झाले, तर तो आपल्या ठिकाणी येऊन स्थिरावला. तर तो ज्याला अशा प्रकारे आपल्या ठिकाणी येऊन स्थिरावेल त्याला त्याच्या अस्तित्वाची जी जाणीव होईल ते आत्मदर्शन असेल. आणि ते जर आत्मदर्शन असेल आणि त्याच्यात आपण त्याचा ते मुख्य उद्दिष्ट ठेवलं आपल्या साधनेचं. उद्दिष्टाचा अर्थ असा की काहीतरी एक आपल्या प्रयत्नांना दिशा लागते म्हणून ते उद्दिष्ट. खरं म्हणजे आपल्याला फक्त आपल्याबरोबर राहता आलं आणि निर्विघ्नपणे दीर्घकाळ राहता आलं, कुठल्याही प्रकारची तक्रार राहिली नाही, तर त्या आपल्याबरोबर राहण्यातनंच कितीतरी गोष्टी आपल्याला उलगडतात आणि कितीतरी सूक्ष्म असे जे जीवनाचे दडलेले अर्थ असतात ते प्रकट व्हायला लागतात. तर त्यामुळे त्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर आपण आपल्याबरोबर राहणं हे सगळ्यात वाईज गोष्ट आहे, सगळ्यात शहाणपणाची गोष्ट आहे. पण त्यासाठी आपल्याला आपल्याबरोबर राहण्याची गोडी वाटायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला निर्विचारतेची उपासना केली पाहिजे. त्यासाठी आपल्याला प्रयत्नशैथिल्याची मदत घेतली पाहिजे, सहजतेची मदत घेतली पाहिजे आणि ती घेता घेता आपलं ज्याला सगळं चित्तवृत्ती आणि सगळं शरीर, मन, बुद्धी सगळं स्तब्ध ज्याला होईल
तर त्यावेळेला जी प्रचिती असेल ते आत्मदर्शन असेल. आणि ते जर झालं तर आपण खऱ्या अर्थाने अध्यात्माचं योग्य प्रकारे अध्ययन केलं, अभ्यास केला असं म्हणता येईल. आणि तसं आपण गुरुपौर्णिमेच्या आजच्या व्यासपूजा महोत्सवाच्या 78वं वर्ष आहे, तर त्यानिमित्ताने आपण असा संकल्प करणं हे योग्य राहील की मला आत्मदर्शन होणं महत्त्वाचं आहे आणि ते व्हावं. आणि ते जर झालं म्हणजे अशी काहीतरी गोष्ट मला मिळाली पाहिजे की जी मिळाली की बाकी सगळ्या गोष्टी आपोआप मिळून जातील. तर त्याच दृष्टीने पाहायला गेलं तर आत्मदर्शन हे एकमेव अशी गोष्ट आहे की जी मिळाली तर बाकी सगळं मिळाल्यासारखं असतं. कारण त्यातलं जे समाधान आहे, शांती आहे, आनंद आहे, तृप्ती आहे, ती बाकी कुठल्याही बाकी भौतिक पातळीच्या उपलब्धीमध्ये नाही आहे. तर म्हणून असं आपल्याला जर शक्य असेल तर असं करणं योग्य राहील. पण आपल्याला काहीतरी जर अडचणी असतील दैनंदिन जीवनातल्या तर त्या दूर होण्यासाठी त्यांनी आपण खूप प्रभावित असलं आपलं चित्त आणि अस्थिरता आहे, अशांती आहे आणि आपल्याला काही कळत नाही काय करावं, तर अशा वेळेला आपण संकल्पाची मदत घेऊन त्या अडचणीतनं बाहेर पडणं हे योग्य राहील. परंतु जर तसं नसेल तर सगळ्यात उत्तम संकल्प हा आत्मदर्शन हा असू शकतो, कारण त्यात सगळं सामावलेलं आहे. तर म्हणून असा संकल्प ज्यांना शक्य आहे त्यांनी करावा, ज्यांना नाही आहे त्यांनी त्याचं नाटक करू नये. तर आपले प्रश्न सोडवण्यासाठी मला अमुक गोष्ट हवी आहे आणि त्याच्यावरती मी लक्ष केंद्रित करतो असं म्हणावं. पण त्याचबरोबर असंही लक्षात ठेवावं की आपण जो दुसरा विधी करतो निर्विकल्प समाधीचा, तर त्यात आपण त्या संकल्पाचं सुद्धा विसर्जन केलेलं असतं. संकल्पसुद्धा आपण बाजूला ठेवलेला असतो आणि असं आपण म्हणतो की मला असं वाटते की हा माझ्या हिताचं आहे आणि तसं व्हावं अशी मी इच्छा व्यक्त केली संकल्प समाधीच्या प्रयोगाच्या दरम्यान. पण मला असं वाटते की सगळं मला कळतं आहे, या भ्रमातनं मी मुक्त झालो आहे आणि मला असं वाटते की अरे नाही, हे मी ते संकल्प केला, माझी इच्छा व्यक्त केली, पण ती पुरी व्हावी न व्हावी किंवा त्यात माझं खरोखर कल्याण सामावलेलं आहे की नाही, तर हे मी ठरवण्यापेक्षा ते ईश्वरी शक्तीने, व्यासशक्तीने, महर्षी विनोदांनी ठरवणं हे जास्त योग्य राहील. म्हणून मी ते त्यांच्यावर सोडून देतो किंवा सोडून देते की मी संकल्प केला, पण माझी तोकडी बुद्धी लक्षात घेता तो पूर्णपणे माझ्या हिताचा आहे का नाही हे मला लक्षात येत नाही आहे पूर्णपणे. तर त्यामुळे मी ती जबाबदारी माझ्यावर घेण्याच्या ऐवजी मी असं म्हणतो की आज म्हणजे व्यासपूजा महोत्सवाच्या निमित्ताने व्यासांचं इथे अस्तित्व निश्चितपणे असणार आहे. म्हणजे जाणवतं, ते ज्यांना जाणवतं त्यांना जाणवतं. महर्षी विनोदांचे अस्तित्व जाणवतं. तर त्यांच्या आशीर्वादाने माझे हे संकल्प पुरा व्हावा आणि ते आशीर्वादच मला माझ्या नुसत्या संकल्पापेक्षा किंवा संकल्पा इतकेच तेही महत्त्वाचे आहेत. म्हणून हे दोन्ही प्रयोग जे आहेत, संकल्प समाधीचा आणि निर्विकल्प समाधीचा, हे दोन्ही प्रयोग खूप आपण मनापासून करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी खूप मोठ्या संख्येने लोक गेली 77 वर्ष आणि आत्ताचं 78 वर्ष, 78वं, त्याला मोठ्या संख्येने लोक त्या प्रयोगात सामील होत असतात. तर तो आपण प्रयोग करणारच आहोत. तर त्यावेळेला तुम्हाला एक थोडीशी रूपरेषा असावी म्हणून आत्ता सांगितलं. तर ते काय नेमकं करायचं आहे ते त्यावेळेला मी सांगेनच तुम्हाला पुन्हा एकदा. पण हे एक आपण म्हणजे असं लक्षात घेऊया की व्यासपूजा महोत्सवाच्या निमित्ताने आपल्याला काय करायचं आहे. एक तर महर्षींच्या विद्वत्तेची आपण प्रचिती घेतली आणि ते नुसते विद्वान किंवा ऋषी नव्हते, ऋषीतुल्य नव्हते, ऋषीच होते आणि संत देखील होते. कारण ऋषी हे थोडेसे ज्ञानामध्ये रमलेले असल्यामुळे एखादं त्याच्यात वृक्षता येऊ शकते. पण संत जो असतो तो जनसामान्यामध्ये मिसळून त्यांचे प्रश्न समजून घेणं आणि ते सोडवायसाठी त्यांना मदत करणं, तर असंही त्यांच्यामध्ये असल्यामुळे दोन्हीचा एक मनोज्ञ, अतिशय विलक्षण असं त्यांच्यामध्ये एक कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. तर ते लक्षात घेऊ की आपण एका वेगळ्या परंपरेशी जोडले गेलेलो आहोत. एक फार विशुद्ध परंपरा आहे, ज्ञानाची आहे, अध्यात्माची आहे. तर त्याच्याशी आपण व्यासपूजा महोत्सवाच्या निमित्ताने
एक संपर्क आपला त्याच्याशी निर्माण झालेला आहे. जे नव्याने आलेत त्यांचा, जे पूर्वीपासून येत आहेत त्यांचा तर संपर्क आहेच आहे. तर त्यांनी या संपर्काचं अधिकाधिक तो प्रगल्भ करणं, अधिकाधिक तो दृढमूल करणं ह्याच्यावरती जो भर दिला. महर्षी विनोबांच्या वाङ्मयाचं अध्ययन करणं आणि आपल्या इथे जे उपक्रम चालू असतात की ज्याच्यामार्फत आपण निर्विचारतेच्याद्वारे आत्मदर्शनाकडे जातो, तर त्या प्रक्रियेशी संलग्न होणं आणि पुढच्या वेळेला ज्याला व्यासपूजा महोत्सवाला आपण येऊ तर त्याला आपण ह्या साधनेच्या साहाय्याने महर्षी विनोबांच्या वाङ्मयाच्या अभ्यासातून, विचारमंथनातून अशा प्रकारे तयारी करून येऊया की जेणेकरून आपण काही पावलं निश्चितपणे आत्मदर्शनाच्या दिशेने टाकलेली असतील. आणि ती अगदी 100% लगेच पुढच्या वर्षी पुरी होतील असं नाही, पण त्या प्रक्रियेला सुरुवात होणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आत्मदर्शन किंवा ईश्वर दर्शन आपल्याला जर झालं नाही आणि सगळीकडे त्या ईश्वराचाच आविष्कार आहे हे जर आपल्याला आपल्या प्रचितीने कळलं नाही तर आपलं जगणं तसं एका व्यापक अर्थाने पाहायला गेलं तर ते व्यर्थच आहे असं म्हणण्याचं मला असं सांगावंसं वाटतं. कारण त्यातली जी तृप्ती आणि त्यातला जो एक आनंद आहे तो अवर्णनीय आहे. तर तो आपण सगळ्यांनी घ्यायला निदान सुरुवात तरी या निमित्ताने करावी. आणि ज्यांना तो आनंद मिळालेला आहे थोडा थोडा, तर त्यांनी त्याच्यात अधिकाधिक लक्ष देऊन अधिक चांगल्या प्रकारे आणि अधिक सकस तो अनुभव कसा होईल याच्यावर लक्ष द्यावं. तर असं मी सगळ्यांना मनापासून सुचवतो. आणि तुम्ही सगळेजण आला हे खूपच आनंदाची गोष्ट आहे. कारण असं ऑनलाईन इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित झाला आहे हे पाहूनसुद्धा एक वेगळ्या प्रकारचं समाधान मिळून जातं की ह्या उपक्रमाचं 78 वर्ष तो टिकला आहे, तर अजून 100ही तो निश्चित गाठेल अशी या उपस्थितीवरनं खात्री पटते. आणि माझे जे सगळे साधक इथे येणारे आहेत तर ते सगळे मला मुलंबाळच वाटतात, मानसकन्या, मानसपुत्र. तर त्यांचा खूप चांगल्या प्रकारे प्रेमाने त्याच्यात पूर्णपणे लक्ष केंद्रित करून आणि अचूक सगळी व्यवस्था करणं ह्याच्यामध्ये ते सगळेजण एकोप्याने आणि करतात. त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची स्पर्धा नसते, मोठेपणाची पुढे पुढे करण्याची स्पर्धा नसते. नंतर जगण्याच्या पातळीवरती सगळ्या गोष्टी आपण ज्या शिकलो आहे ते उतरत आहेत की नाही ह्याच्यावरती त्यांचं लक्ष असतं. तर दे आर व्हेरी क्लोज टू मी, क्लोज टू माय हार्ट. तर मी त्यांच्याविषयीचं एक प्रेम व्यक्त करतो. त्यांच्याविषयीच्या त्यांना भरपूर शाबासकी देतो की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे ह्या वर्षीच्या व्यासपूजा महोत्सवाचं आयोजन केलं. आणि तसंच त्यांचा सहभाग राहिला आणि आपण जे नव्याने या उपक्रमात सहभागी होत आहे तर त्यांचाही सहभाग वाढत गेला. ते जी विशुद्ध ज्ञानाची, विशुद्ध अध्यात्माची धारा जी आहे की महर्षी विनोदांपासून जी सुरू झाली आहे तर ती खूप चांगल्या प्रकारे विस्तारली जाईल, लोकांपर्यंत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायला मदत होईल. तर तशा दृष्टीने सुद्धा आपण सगळ्यांनी एकत्रितपणे हा विचार केला पाहिजे की हे विशुद्ध ज्ञान आणि विशुद्ध अध्यात्म मिळणं खूप अवघड असतं. तर ते इथे ती धारा जगलेली आहे, ती टिकून राहिले. महर्षी विनोद 69 साली गेले तर त्यानंतर आता 52 वर्ष हे टिकून आहे. तर ते सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यात अनेक जणांचा सहभाग राहिलेला आहे, अनेकांचं मार्गदर्शन राहिलं आहे, अनेकांनी वेळोवेळी त्याच्यात आपला प्रेमाने, जातीने लक्ष घातलेलं आहे या कार्यक्रम यशस्वी होण्यामध्ये. म्हणून तर ते 78 वर्ष आपण पाहतो आहे. तर व्यासपूजा महोत्सवाच्या निमित्ताने, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक मी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.